माझ्यासमोर सगळे बसलेले ती देवाचीच रूप आहे. माझ्यासमोर ऐकणारे देवाचे रूप आहे. नवे नवे माझ्या वाट्याला आलेलं काम हे देवाची पूजा आहे. कांदा मुळा भाजी भगवंतात असं वर्णन आलंय की एखादा मनुष्य 2 तास पूजा करत असेल आणि बाहेर आल्यानंतर लोकांचा द्वेष करत असेल, देवाला त्याची पूजा आवडत नाही. एखादा मनुष्य देवळात गेला नसेल, सगळ्यांशी प्रेमाने वागत असेल तर देवाला तो त्याचा भक्त वाटतो. म्हणून कोणीही देवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णवांच्या अनेक व्याख्या आहेत. वैष्णव जन तो तेने कही पीड पराई जाने पर दुखे उपकार करे मनाभिमान नाने. वैष्णव जन तो तेने समदृष्टीने तृष्णा त्यागी परश्री देने मातरे. जेव्हा कधी असत्य न बोले परधन नवले हात रे. विठला कोणतं वैष्णवांच्या संगतीत सुख आहे? तुम्ही आम्ही ज्याला व्यवहारात सुख समजतो ते सुख वेगळे, ते लौकिक सुख आहे. आणि वैष्णवांच्या संगतीत जे मिळतं ते परमार्थाचं सुख आहे. लौकिक सुख कसं असतं आणि परमार्थिक सुख कसं असतं आहे का? दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर आपलं सुख जर वजा होत असेल तर समजायचं आपलं सुख लौकिक सुख आहे. एक दुःख जीवनात आलं आणि सगळं सुख जर वजा होऊन जात असेल तर समजायचं आपल्याला मिळालेलं सुख जे आहे ते लौकिक आहे. बऱ्याच वेळेला दुसऱ्याचं सुख पाहिलं की आपलं सुख वजा होऊन जातं. एक मनुष्य होता, घ्या पेढे म्हणजे कशाची पेढी? माझा मुलगा 10वीत पास झाला. दुसऱ्या दिवशी त्या माणसाच्या घरी जाण्याचा योगाला चेहरा पडला होता. म्हणजे काल तर पेढे वाटली, आनंद होता, आज नाराज व्हायचं कारण काय? म्हणजे काल आनंद झाला होता, मुलगा 10वीत पास झाला, आज नाराज व्हायचं कारण काय? म्हणजे त्याच्याच वर्गात आमच्या शेजाऱ्याचा मुलगा होता, त्याचा पहिला नंबर आला. जगामध्ये तुम्ही बघा, माणसं आपल्या दुःखाने कमी होते, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होतात, ते लौकिक सुख. एक दुःख जीवनामध्ये आलं तर सगळं सुख वजा होऊन जातं. एकुलता एक मुलगा गेला. माणसाला असं वाटतात आपल्याला जगायचं, काय करायचं बाबा, काय करायची गाडी? लौकिक सुख मिळवलं आतापर्यंत. परमार्थिक सुख असं असतं, जीवनामध्ये किती जरी दुःख आली तरी दुःख वाटत नाही, असं सुख आहे, त्याला परमार्थिक सुख म्हणतात. मग मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे डोंगरी दाटी जो परी भारी चित्त नरटे शस्त्रेवरी तोडलिया देह आगी माझे पडलिया चित्त महासुखी पौडलिया चेवचने. परमार्थिक सुख असं आहे महाराज. आजूबाजूला सगळे दुःखाचे डोंगर पेटलेले असले, त्याला परमार्थाचं सुख मिळालंय, तो मध्ये उभा राहिला म्हणतो मी आनंदी आहे. विठ्ठला प्रतिकूल सुद्धा अनुकूल वाटायला लागतं.
म्हणून आपल्या परमार्थाची खरी परीक्षा सुखत नाही लक्षात घ्या. आपण खरे परमार्थिक आहोत की नाही आपल्या परमार्थाची परीक्षा दुःखात आहे. खूप दुःखाचे प्रसंग आले आणि एखादा म्हणायला लागला मी आनंदी आहे, मी दुःखी होणार नाही, मला कोणी दुःखी करू शकत नाही. तुकाराम महाराजांच्या जीवनात काही कमी प्रसंग आले का? मला असं वाटतं तेवढे प्रसंग जर आपल्या जीवनात आले तर आपण परमार्थ सुद्धा टिकणार. पण सगळी दुःख चोहकडून आले असताना महाराज मध्ये उभं राहून म्हणू लागले सर्व सुख द्यावं आनंदी पण महाराजांना माहिती सुख सुद्धा माझ्या वृत्तीतलं आहे, दुःख सुद्धा वृत्तीतलं आहे आणि याला जाणणारा मी आत्मा वेगळा आहे. हे सुख मिळण्याकरता तुम्ही संतांच्या संगतीत काय करता? दुसरं चरण साधना करता काय करता? नुसतं वैष्णवांच्या संगतीत जाऊन चालत नाही, नुसतं कीर्तनाला येऊन चालत नाही, कीर्तनात जे सांगितलंय ते सुद्धा आपण केलं पाहिजे. बरेच लोकांचं पुण्य फक्त येण्यापुरतं असतं. टाळी वाजवा म्हटलं तर कोणी वाजवत नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हटलं तर कोणी म्हणत नाही. वैष्णवांच्या संगतीत आम्ही काय करतो? गाये पुढं काय म्हणते? नाचे उडे आम्ही गातो, आम्ही आनंदाने नाचतो, आनंदाने देवाच्या छंदात उड्या मारतो. कीर्तनामध्ये गायचं काय गायचं? देवाचं भजन गायचं. आपल्याकडे गाणं हे फार मोठी साधना आहे. गायनामध्ये फार मोठी शक्ती आहे. आपल्याकडे जे भारतीय शास्त्रीय संगीत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे राग आहेत, वेळाचे राग आहेत, काळाचे राग आहेत. तानसेन नावाचे गायक म्हणून गेले, त्यांनी जर पटदीप राग म्हटला तर दिवे लागायचे, त्यांनी जर मेघ मल्हार म्हटला पाऊस पडायचा. विठ्ठला